थँक्यू आणि सर्वांना सुप्रभात आणि सलाम. देवाच्या नावाला पुन्हा एकदा आपण गौरव देऊया की सुंदर असा हा एक नवीन दिवस आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये जोडलेला आहे आणि त्याच्यामध्ये वाढण्यासाठी खरोखरच ही एक पुन्हा तुम्हाला आणि मला संधी मिळालेली आहे. म्हणून आपण ही संधी न दौडू देता आपण याचा पूर्णपणे काय करूया बरं, उपयोग करून देवामध्ये आपण दैनंदिन जीवनामध्ये वाढत गेलं पाहिजे, जेणेकरून ह्या जगामध्ये सैतानी हल्ल्यापासून आपण काय करू बरं, आपल्या स्वतःचा, आपल्या मंडळीचा, आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीचा काय होणार आहे बरं, बचाव होणार आहे. आणि म्हणूनच कालपासून शिकत आहोत की ख्रिस्तामध्ये वाढणे आणि त्याच्यामध्ये परिपक्व होत जाणे. आता याचे 7 भाग या ठिकाणी दिलेले होते. काल आपण पहिला भाग जो बघितलेला आहे ते म्हणजे आत्म्याच्या जीवनामध्ये वाढणे. आता आत्म्याचं जीवन म्हणजे तुम्हाला कालच मी उदाहरण या ठिकाणी सांगितलं होतं की निकोदेमाला देवाने सांगितलं की पाण्या वाचून आणि आत्म्या वाचून बाप्तिस्मा झाल्याशिवाय काय होऊ शकत नाही बरं, स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होऊ शकत नाही. आणि तसंच आपण देखील त्या पद्धतीनेच आपल्याला आपला पाण्यातून बाप्तिस्मा झालेलाच आहे आणि आता जो आत्म्याचा वर्षाव आपल्यावर देवाच्या कृपेने झालेला आहे त्याच्यामध्ये वाढणे आणि त्यामध्ये देखील आपला पूर्णपणे बाप्तिस्मा होऊन आपल्याला स्वर्गाचं राज्य मिळवण्यासाठी प्रियांनो आपण धडपड केली पाहिजे, आपण प्रयत्न आपला केला पाहिजे. आणि दुसरे जे या ठिकाणी दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे प्रेम आणि ऐक्यतेचे जीवन. आता हे खूप महत्वाचं आहे कारण आपण सर्वजण शेवटच्या काळामध्ये जगत आहोत आणि सर्वांना ठाऊक आहे की प्रीती काय झालेली आहे बरं, शेवटच्या काळी थंडावली जाणार आहे. आणि मग जर ही प्रीती जर थंडावत असेल तर आपण सर्वांनी त्या प्रेमामध्ये, एकतेमध्ये युनायटेडली आपण सगळ्यांनी मिळून आपण प्रयत्न केला पाहिजे, एकमेकावर प्रीती केली पाहिजे आणि देवामध्ये वाढण्याचा तुम्ही आणि मी प्रयत्न केला पाहिजे. म्हणून ख्रिस्ती जीवन हे एकतेचे जीवन आहे. एकीकडे देवाशी समेट झालेले आणि एकीकडे आपल्याला सहमानवाशी समेट झालेले काय आहे बरं, हे जीवन आहे. आता या ठिकाणी 2 जीवन आहे. ख्रिस्ती जीवन म्हणजे 2, एक तर देवाशी समेट झालेला आहे आणि दुसरा जो समेट झालेला आहे तो सहमानवाशी. आता दुसरा समेट करणे म्हणजे नाते संबंधात जो ताड गेला आहे तो बरे करणे. नातेसंबंधात तडा जाण्याचे प्राथमिक कारण काय आहे बरं, पाप आहे. आणि या पापामुळेच काय झालेलं आहे बरं, सहमानवाशी जे नातं आपलं आहे त्या पापामुळे आपण आपल्याच नात्याशी आपण दूर गेलेलो आहोत. त्याचबरोबर देवामध्ये आणि मानवामध्ये देखील काय झाला होता बरं, हा तडा गेलेला होता पापामुळे. आणि म्हणून या पापावरती आपण सगळ्यांनी काय करायचं आहे बरं, विजय मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि तो समेट घडून आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि ते घडवण्यासाठी तुम्हाला काय एका दिवसामध्ये किंवा एका वर्षामध्ये ते होणं शक्य नाहीये. तर रोज आपल्या जीवनामध्ये आपण त्याची सुधारणा, देवा संगती जाणं, आपल्या नात्यामध्ये सुधारणा, त्याच्यामध्ये प्रीतीमध्ये राहणं, एकमेकावरती प्रीती करणं, हाच एक मुद्दा आहे जो काय करू शकतो बरं, देवामध्ये आणि आपल्या नात्यामध्ये काय करू शकतं बरं, सुधारणा करू शकतं. कारण पुढे म्हटलेलं आहे बघा, पापाने आपल्याला देवापासून काय केले बरं, वेगळे केलेलं आहे, असं यशाया याच्या 59व्या अध्यायामध्ये आणि 2ऱ्या वचनामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे. आणि मानवाचे अनेक गटामध्ये काय झाले बरं, विभाजन झालेले आहे. जातीय, वंशक, लिंग, राष्ट्रीयता, रंग, जात इत्यादी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काय केलं बरं, मानवाने एकमेकापासून आपल्याला वेगळं केलेलं आहे. आणि म्हणून येशूची सुवार्ता पापाच्या या समस्येशी आणि त्याच्याशी संबंधित सर्व उल्लंघनाच्या घटकांशी संबंधित आहे आणि एकता आणि समेटाचा एक नवीन क्रम तयार करते. पौल म्हणतो
ओके, देवाने येशू ख्रिस्ताद्वारे आपला काय केलेला आहे, त्याच्याशी समेट केलेला आहे, असं 2 कोरिंथीचा 5वा अध्याय आणि 18व वचन फार सुंदर असं म्हटलेलं बघा. मी इथं वाचतो. 2 कोरिंथीचा 5वा अध्याय आणि 18व वचन असं म्हणतं, ही सगळी देवाची करणी आहे, त्याने स्वतः बरोबर आपला समेट ख्रिस्ताच्या द्वारे केला आणि समेटाची सेवा काय केली बरं, आम्हाला दिलेली आहे. बघा, देवाची देखील ही इच्छा आहे. आता देवाची इच्छा ही समेट का करायची इच्छा आहे, कारण देव तुमच्यावरती आणि माझ्यावरती प्रीती करत आहे. म्हणून देवाने तुम्हाला आणि मला त्याच्या प्रतिरूपामध्ये घडवलं, म्हणून त्यांनी स्वतःचा पुत्र तुमच्या आणि माझ्यासाठी दिलेला आहे. तुमच्या आणि माझ्यामध्ये जो देवामध्ये आणि मानवामध्ये जो केंद्रबिंदू आहे, जो मार्ग आहे, तो वधस्तंभ आहे. आणि तुम्हाला आणि मला पहिल्या भागामध्ये जसं आपण शिकलो की वधस्तंभाकडे आपण रोज बघून आपलं जीवन आपण चालवलं पाहिजे, जेणेकरून आपण त्या ख्रिस्ताला स्वीकारून देवाचं राज्य मिळवता येईल. दुसरा भाग म्हणजे जसं निकोदेमाला सांगितलं, पाण्याविना आणि आत्म्याविना बाप्तिस्मा झाल्याशिवाय तुमचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होऊ शकत नाही. मग हा बाप्तिस्मा घेण्यासाठी आपण प्रीती करणं, प्रीतीमध्ये वाढणं हे खूप गरजेचं आहे. मग ह्या गोष्टी काय होणार आहे बरं, मानवाला शक्य होणार आहे की स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करणं. आता या ठिकाणी बघा, या समेटातून एक नवीन समाजाचा जन्म होतो, जो दिवशी उभ्या आकाराने एकता दर्शवतो आणि आपल्या सह मानवाशी आडव्या आकाराने एकता दर्शवणारा एक तारण प्राप्त झालेला काय होणार आहे बरं, समाज होणार आहे. आणि ज्यावेळी आपण हे नियम, प्रीतीचे नियम, एकतेचे नियम ज्यावेळी आपण पूर्ण करतो, त्यावेळी एक नवीन समाज निश्चितच निर्माण होणार आहे. आणि तो समाज कसा काय दर्शवणार आहे बरं, तारण प्राप्त झालेला समाज असा दर्शवणार आहे. आणि त्या समाजामधील आपण एक घटक असणं हे खूप गरजेचं आहे, की आपल्याला तारण प्राप्त झालेलं आहे आणि म्हणून आपण त्या समाजामध्ये आहोत. खरोखरच प्रेम आणि ऐक्याचे हे जीवन सुवार्तेचा गाभा आहे. येशूने त्याच्या महायाजकीय प्रार्थनेत असे म्हटले नव्हते का, ते सर्व एक व्हावे म्हणून, यासाठी की त्या सर्वांनी एक व्हावे, हे माझ्या पित्या जसा तू माझ्यामध्ये व मी तुम्हामध्ये, तसे त्यांनीही तुझ्यामध्ये एक व्हावे, कारण तू मला पाठवलेस, असा विश्वास जगाने धरावा. योहान 17:20-21 मध्ये जसं म्हटलेलं आहे, तुम्ही जसं मी पित्यामध्ये, म्हणजे पिता माझ्यामध्ये मी पित्यामध्ये, तसं आपण देखील त्याच्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे. तो आपल्यामध्ये असणं, आपण देवामध्ये असणं खूप गरजेचं आहे. कारण या गोष्टीमुळेच तुमची आणि माझी या सैतानी पाशापासून काय होणार आहे बरं, सुटका होणार आहे. प्रियांनो, जोपर्यंत येशू आपल्या जीवनामध्ये कार्य करत नाही, जोपर्यंत येशू आपल्या जीवनामध्ये नाही, तोपर्यंत सैतान आपल्या जीवनाचा पकड, आपल्या जीवनावरती त्याचा काय होणार आहे बरं, पकड असणार आहे. आणि त्यामुळे आपण देवापासून दूर जाणार आहोत. ही आपण कल्पना आपल्या लक्षात आली पाहिजे, आपल्या डोक्यामध्ये हा विचार असला पाहिजे. आणि म्हणूनच सतत रोज आपण देवाच्या वचनामध्ये वाढलं पाहिजे. आणि म्हणून आपण त्याचे वचन आपल्या मनामध्ये रुजवली पाहिजे. आपले देवाचे वचन आपल्या मनात, अंतःकरणाच्या पटलावर लिहिलं पाहिजे, जेणेकरून आपण काय उभं राहू, त्या पापापासून, त्या सैतानी हल्ल्यापासून, त्या सैतानी मोहापासून आपण काय होणार आहे बरं, दूर राहणार आहोत. स्तोत्रकर्ता असंच आपल्याला पुढं सांगत आहे. पुढे असं म्हटलेलं आहे बघा, येशूचे संपूर्ण सुटकेचे कार्य आणि त्याची सुवार्तेची शक्ती प्रेमाने, सामर्थ्य, एकतेसाठी ओरड करत आहे. सुटका केलेल्या समाजाच्या सदस्यांना एकतेमध्ये बांधले पाहिजे. प्रेम आणि ऐक्याशिवाय ख्रिस्तात वाढ होत नाही. आणि ह्या ज्या दोन गोष्टी आहेत, की प्रेम आणि ऐक्य, हे कधी शक्य होतं, ज्यावेळी आपण ख्रिस्तात वाढतो त्यावेळी. कारण प्रेम फुकट कोण करत नाही. जसं देवाने आपल्यावरती फुकट प्रेम केलेलं आहे आणि त्यांनी केलं, आणि जर तो तुमच्या आणि माझ्यामध्ये राहिला, तर प्रियानो या दोन्ही गोष्टी शक्य आहे, प्रेम आणि एकता.
आणि ते ख्रिस्त आपल्यामध्ये राहिल्या वाचून होऊ शकत नाही. आणि म्हणून ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये जागा देणं, ख्रिस्ताला आपल्यामध्ये ठेवणं हे खूप आज काळाची गरज आहे, जेणेकरून आपण त्याचा नियम पूर्ण करू आणि आपल्याला सार्वकालिक जीवन प्राप्त निश्चित होणार आहे. या ठिकाणी म्हटलेलं आहे, आणि जेथे ही एकता आणि प्रेम असेल, जेथे लोकांमध्ये विभाजनाच्या सर्व भिंती कोसळतील, नवीन सृष्टी, नवीन मानवतेचा अनुभव घेतलेल्या व्यक्तीच्या जीवनात वंश, राष्ट्रीय मूळ, लिंग, जात, रंग आणि इतर विभाजनकारी घटकांचे काय होणार आहे बरं, अडथळे दूर केले जातात, असं इपिस्करासच्या पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे. इपिस 2:11-16 मध्ये जसजशी ती व्यक्ती मोठी होत जाते आणि परिपक्व होत जाते, तसतसे समेट, प्रेम आणि एकतेचे तेजस्वी सत्य व्यक्ती आणि व्यक्तिमत्व अधिक उजळते. आपण जर ह्या सगळ्या गोष्टी देवामध्ये जर वाढत गेलो तर प्रियांनो, निश्चितच तुमच्यामध्ये या सगळ्या गोष्टी, सगळ्या चांगल्या गोष्टी आणि ह्या सगळ्या जातीभेदपणा, इतर सगळ्या राग, एकमेकाविषयी द्वेष, मानवाने एकमेकापासून प्रत्येक गोष्टीमुळं काय केलेलं आहे बरं, वेगळं करून तो स्वतःला श्रेष्ठ समजायचा प्रयत्न करत आहे. पण प्रियांनो, ही बाब खरोखर आपल्यामध्ये असणं खूप चुकीचं आहे. काही उदाहरणं अशी आहेत की जरा पैसा आला की मानवाला काय होतं बरं, गर्व येतो. गाडी घोडं मिळालं की आपल्याला गर्व येतो. घरदार मिळालं की गर्व येतो. पण प्रियांनो, गर्विष्ठाचं घर हे नेहमी काय असतं बरं, खाली असतं. आणि म्हणूनच आपण हे विभाजनकारी म्हणजे जात, भेद, रंग, या सगळ्या गोष्टी या सगळ्या दूर ठेवल्या पाहिजे. आपण मानव या नात्याने एकमेकावरती जशी देवाने, आता त्या ठिकाणी तुम्हाला मागच्या वेळी मी सांगितलं की ज्यावेळी क्रूस खांबावरती ख्रिस्ताला ख्रिस्ताचं बलिदान ख्रिस्त देत असताना किंवा त्याला त्या क्रूसावरती मारत खेळत असताना इतर लोक देखील त्या ठिकाणी जमलेले होते. ते सगळे काही विश्वासणारे नव्हते. देवाला हे देखील ठाऊक होतं की हे लोक काय माझ्यावर विश्वास ठेवत नाहीये. पण तरीही प्रत्येक मानवाला वाचवण्यासाठी, मानव जातीचं तारण होण्यासाठी देवाने तुमच्यावरती आणि माझ्यावरती काय केली बरं, ती एक मोठी प्रीती, एक उदाहरण तुम्हाला जिवंतपणे येशूने या पृथ्वी तलावरती दिलेलं आहे. मग जर एवढं मोठं जर उदाहरण आपल्या समोर असेल तर प्रियांनो, आपण त्या प्रीतीमध्ये वाढणं किती गरजेचं आहे हे लक्षात घ्या. आपल्यामध्येच गैरसमज आपण एकमेकाविषयी न बाळगता आपण त्या प्रीतीमध्ये एकमेकांशी समेट करूया. आपला गैरसमज त्या प्रीतीमध्ये काढून टाकूया आणि चांगलं राहून देवाचं कार्य इतरांना त्या प्रीतीमध्ये कसा त्यांचा समावेश करता येईल अशा प्रकारे आपण करण्याचा काय करूया बरं, सगळेजण मिळून प्रयत्न करूया. ख्रिस्ती जीवनाची संयुक्त अभिव्यक्ती, ख्रिस्ती जीवनातील वाढ होण्याकरिता प्रेमाचा घटक हा सुवार्तेसाठी अद्वितीय आहे. ख्रिस्ताने त्याला नवीन आज्ञा म्हटलेली आहे. आणि योहान याचा 3रा अध्याय आणि 34वे वचन खूप सुंदर सांगितलेलं आहे बघा. म्हणून मी या ठिकाणी तुमच्यासाठी वाचतो की 34वे वचन योहान 13:34 म्हणतं, म्हणून मी तुम्हास नवी आज्ञा देतो. 10 आज्ञा तर आहेच आपल्याकडे, आपण त्या 10 आज्ञाचं पालन केलंच पाहिजे. पण या ठिकाणी नवीन करारामध्ये देवाने असं म्हटलेलं आहे, येशू ख्रिस्त स्वतःच्या मुखातून म्हटलेलं आहे की मी तुम्हाला नवी आज्ञा देत आहे. आता ती नवीन आज्ञा कोणती आहे बरं, तुम्हा सर्वांना पाठ आहे. तुम्ही एकमेकावरती काय करा बरं, प्रीती करावी. जशी मी तुम्हावर केली तशी तुम्हीही एकमेकावर काय करा बरं, प्रीती करा. बघा या ठिकाणी किती सुंदर असं सांगितलेलं आहे की देवाने जशी आपल्यावर तशी अपेक्षा त्याच्या घडवलेल्या मानवाकडनं ठेवलेली आहे की आपण इतरांवरती प्रीती केली पाहिजे. आणि हे फक्त आपण मुखावाटे बोलतो पण आपण कृतीमध्ये आणत नाही प्रियांनो, हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. जरी आपण कोणीही जरी असलो पण मानव या नात्याने आपण सर्वजण पापी आहोत. आणि ही प्रीती, पाप काय करतं बरं, आपल्याला प्रीती करण्यापासून दूर ठेवतं, हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून आपल्याला त्याच्या वचनामध्ये
त्याचे वचन आपल्या मनामध्ये जपून ठेवून आपण ती प्रीती करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपण देवाचा नियम त्या ठिकाणी काय करत आहोत बरं, पूर्ण करायचा प्रयत्न करत आहोत. आता या ठिकाणी खूप सुंदर असं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे बघा प्रीतीचं. आपल्या शेजाऱ्यावर प्रेम करण्याची आज्ञा बदल करण्यासाठी काही जगाचा जागा सोडत नाही. आपण कोणावर प्रेम करतो हे आपण निवडायचे नाही. आपल्याला सर्वावर प्रेम करण्यासाठी सांगितले आहे. एक पित्याचे मुले म्हणून आपण एकमेकावर काय केलं पाहिजे बरं, प्रेम करणं अपेक्षित आहे. आणि बघा किती सुंदर सांगितलेलं आहे की प्रीती फक्त आपण आपल्या आवडत्या व्यक्तीवरती न करता आपण सर्वांवरती ती प्रीती केली पाहिजे. आता मानव या नात्याने आपण काय करतो, फक्त जे आपलं ऐकतात किंवा आपल्याला आपल्याप्रमाणे जे करतात त्यांच्यावर आम्ही काय करतो बरं, फक्त प्रीती करण्याचा प्रयत्न करतो. पण या ठिकाणी तसं नाहीये. तर आपण सर्वांनी काय केलं पाहिजे बरं, सर्वांवरती, मानव जात या नात्याने आपण प्रत्येकावरती प्रीती केली पाहिजे. एक सुंदर असं उदाहरण या ठिकाणी शमरोनाचं दिलेलं आहे. आता शमरोनाचं उदाहरण या ठिकाणी बघा, चांगला शमरोनी कोण आहे? आता जो आपल्या शेजारावरती प्रीती करतो त्याचं दृष्टांत या ठिकाणी सांगितलं बघा. इथं सांगितलेलं आहे, ख्रिस्ताने दाखवून दिले आहे की तुमच्या शेजाऱ्याचा अर्थ केवळ आपण ज्या मंडळीची किंवा विश्वासणारे आहोत त्यापैकी एक नाही. त्यात वंश, रंग किंवा वर्गभेदाचा कोणताही संदर्भ नाही. आपल्याला मदतीची गरज असलेली प्रत्येक व्यक्ती काय आहे बरं, आपला शेजारी आहे. आता प्रियांनो, हा फक्त आपण ज्या मंडळीत राहतो किंवा आपल्या जवळ जे राहणारे लोक आहेत तेच आपले शेजारी नाही, तर आपल्याकडे जो मदतीसाठी हात पुढे करतो तो तुमचा आणि माझा काय बरं, शेजारी आहे. आणि म्हणून आपण त्या नात्याने आपण त्याच्यावरती प्रीती केली पाहिजे. उत्तम शेजारी तो आहे जो एकमेकांना प्रीतीने वागवण्याचा प्रयत्न करतो. चांगला शमरोनीचा जो दाखला आहे, आता ज्या मालकाने त्याला नाकारलं होतं, ज्याला जागा देण्यासाठी त्या रात्री ज्या मालकाने त्याला म्हटले आमच्याकडे जागा नाही, तोच वाटेकरू काय झाला बरं, शमरोनीने त्याला मदत केलेली आहे, चांगल्या शमरोनीने, आणि तो त्याचा उत्तम शेजारी झालेला आहे. म्हणजे बघा की देव आपला उपयोग कशा प्रकारे करून घेण्याचा प्रयत्न करत आहे. प्रियांनो, आपण फक्त आपल्या लोकांवर नव्हे तर मानव या नात्याने सर्वांवरती प्रीती केली पाहिजे, कारण हा देवाचा नियम आहे. आता शत्रूकडून जखमी झालेला आणि चिरलेला प्रत्येक आत्मा हा आपला शेजारी असतो. जो कोणी देवाची मालमत्ता आहे तोच आपला काय बरं, शेजारी आहे. खरे शेजारी प्रेम त्वचेच्या रंगताही प्रवेश करते आणि व्यक्तीच्या आत असलेल्या मानवाचा सन्मान करते. ते जातीखाली विश्वास घेण्यास नकार देते, परंतु आत्म्याच्या समृद्धीसाठी योगदान देते. हे क्रूरतेने होणाऱ्या नुकसानापासून एखाद्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेची सुटका करते. ते तत्वज्ञानापासून मानवी नशिबाची काय करते बरं, सुटका करते. आणि म्हणून ही प्रीती एकमेकावरती आपण करणं खूप खूप गरजेचं आहे. आता या ठिकाणी पुढे म्हटलेलं आहे बघा, प्रत्यक्षात खरे प्रेम प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ईश्वर संभव्य, गुप्त किंवा वास्तविक प्रतिमा पाहते. वाढत्या प्रौढ ख्रिस्ती व्यक्तीमध्ये अशा प्रकारचे प्रेम असेल जो खरोखरच सर्व ख्रिस्ती ऐक्याचा आधार आहे. आणि म्हणूनच आपण सगळेजण जसे आपण मोठे होत जातो, जसे ख्रिस्तामध्ये आपण वाढत जातो, तशी ही प्रीती
आपल्यामध्ये वाढली पाहिजे, ही प्रीती इतरांना दिसली पाहिजे प्रियांनो, जेणेकरून आपण एकमेकावरती प्रीती करून देवाचा नियम पूर्ण करू. असं या ठिकाणी आपल्याला दुसऱ्या भागामध्ये प्रेम आणि एकतेचे जीवनामध्ये सांगितलेलं आहे. आता पुढचा जो भाग आहे, तिसरा जो भाग आहे, ओके, तिसरा भाग आहे तो अभ्यासाचे जीवन. आतापर्यंत आपण प्रीतीचं जीवन बघितलं. देवाची इच्छा आहे की मानवाने त्या प्रीतीमध्ये, एकतेमध्ये वाढलं पाहिजे. त्याच्या अगोदर आपण बघितलं की आपण आत्म्याच्या जीवनात वाढत गेलं पाहिजे. आणि तिसरा जो मुद्दा आहे, आपण टोटल 7 मुद्दे यामध्ये शिकत आहोत. परिपक्वता, देवामध्ये वाढण्यासाठी जी परिपक्वतेची गरज आहे ते 7 मुद्द्यावर आहे. आणि मग तिसरा जो मुद्दा आहे तो अभ्यासाचे जीवन. आता मग आपण कशा प्रकारे देवाच्या वचनाचा अभ्यास केला पाहिजे, आपण कसं देवाला जोडलं पाहिजे, आपण देवामध्ये कसं वाढलं पाहिजे, त्याच्या वाढण्यामध्ये मदत होण्यासाठी आपण त्याचा अभ्यास कशा प्रकारे केला पाहिजे या ठिकाणी सांगितलेलं आहे. बघा, अन्न हा वाढीसाठी आवश्यक असलेला मूलभूत घटक आहे. आता निश्चितच आपल्याला जीवनाचे जे 3 अविभाज्य पर्याय आहेत, ओके, वस्त्र, अन्न आणि निवारा. आता त्यातील अन्न हा खूप महत्वाचा भाग आहे, कारण अन्नाशिवाय आपल्या शरीराची काय होऊ शकत नाही बरं, वाढ होऊ शकत नाही. आता सुंदर असं या ठिकाणी आपल्याला उदाहरण देखील दिलेलं आहे. बघा, कोणत्याही सजीवाला त्याचे कार्य करण्यासाठी पुरेसे आणि सातत्यपूर्ण पोषण आवश्यक असते. आता प्रत्येक मनुष्याला चांगलं वाढण्यासाठी, चांगलं शरीर बाळगण्यासाठी, कारण शरीर हे देवाचं मंदिर आहे प्रियांनो, आणि आपण त्याची वाढ चांगल्या प्रकारे करण्यासाठी चांगलं अन्न सेवन करणं खूप गरजेचं आहे. कारण अन्नामुळे ती तुम्हाला ताकद मिळते, ताकदीमुळे तुम्हाला चांगला विचार निर्माण होतो, आणि त्या विचारामुळे तुम्ही देवाचे वचन चांगल्या रीतीने ग्रहण करू शकता, आणि ते केल्यामुळे तुम्ही देवामध्ये वाढता, देवाच्या प्रीतीमध्ये, देवाच्या एकतेमध्ये, आत्म्याच्या जीवनाकडे आपली काय होते बरं, वाटचाल होते. यासाठी हे अन्न खूप महत्वाचं आहे. आता तर ते आध्यात्मिक वाढीसाठी ही तसेच आहे. आता बघा, आपल्याला जसं अन्नाची शरीराला आवश्यकता असते, तसं आध्यात्मिक वाढीमध्ये ही तसेच आहे. आपल्याला आपले आध्यात्मिक अन्न कुठे मिळते? आता जसं शरीराला लागणारं अन्न हे जगामध्ये, शेतामध्ये, जगाच्या प्रत्येक घटकेमध्ये आपल्याला मिळतं, तसं आता आपली आध्यात्मिक वाढ होण्यासाठी तुम्हाला आणि मला अन्न कुठं मिळतं बरं? आता हे सगळ्यांना ठाऊक आहे, मला सांगण्याची गरज नाही. आणि ते अन्नाचा सोर्स कुठं आहे बरं? पवित्र शास्त्र. आता आपल्याला पवित्र शास्त्रातून आध्यात्मिक वाढीसाठी अन्न मिळत आहे. पण मग आपण सगळेजण पवित्र शास्त्र फक्त इतरांना बोध करण्यासाठी वापरतो का? आपण ते पवित्र शास्त्र फक्त शनिवारी संदेश देण्यासाठी वापरतो का? प्रार्थनेमध्ये कोणी संधी दिली म्हणून आपण वापरतो? तर नाही प्रियांनो, त्या शास्त्राचा तुम्ही आणि मी रोज आपण ते वाचलं पाहिजे, त्याला ग्रहण केलं पाहिजे. त्या वचनांची आपण वचन ग्रहण करून आपली आध्यात्मिक वाढ, जसं आपण 3 टाइम अन्न खातो, सकाळी नाश्ता करतो, दुपारी जेवतो, त्यानंतर संध्याकाळी पुन्हा जेवतो, परत आधीमध्ये म्हणा आपण काही ना काहीतरी खाण्याचा प्रयत्न करतो, तशा प्रकारे आपण रोज आपण एका वेळी देवाच्या वचनाचं ग्रहणता केली पाहिजे. आपण ते ग्रहण केलं पाहिजे, जेणेकरून आपली वाढ रोज होणार आहे. आणि देवाची अपेक्षा हीच आहे की माझ्या मानवाने माझ्यामध्ये रोज वाढलं पाहिजे. कारण सैतान हा रोज तुम्हाला गिळाव्यास पाहत आहे प्रियांनो. तुम्ही जर एक क्षणाला देखील देवाला जर विसरला, तुम्ही देवापासून दूर गेला, तर प्रियांनो तुमचा नाश झालाच म्हणून समजा. आणि मग ते न होण्यासाठी आपण त्याच्या वचनामध्ये रोज वाढणं खूप गरजेचं आहे. ते वचन आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या मनामध्ये, आपल्या ध्यानामध्ये आपण ते पाठांतरामध्ये ठेवणं गरजेचं आहे. कारण शेवटच्या काळी शास्त्र देखील तुमच्या हातात नसणार आहे, आणि म्हणून तुम्हाला ते वचन तोंडपाठ असलं पाहिजे.
जेणेकरून तुम्ही प्रत्येक सैतानाच्या हल्ल्याला तुम्ही काय करणार आहे बरं, तुम्ही धुडकून लावणार आहात. आणि त्यासाठी आपल्याला रोज ते वचन वाचणं गरजेचं आहे. आणि त्याची मग ही वाढ आपल्याला बघा या ठिकाणी प्रामुख्याने 2 स्तोत्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे. देवाच्या वचनांच्या अभ्यासाद्वारे आणि प्रार्थनेचे जीवन विकसित करून देवाशी सतत संवाद साधण्याद्वारे तुमची आणि माझी ती आध्यात्मिक वाढ होत असते. प्रियांनो, आपलं अभ्यासाचं जीवन ह्या 2 गोष्टीवरती आहे बघा. आपण काय केलं पाहिजे बरं, वचनाच्या अभ्यासाद्वारे आणि प्रार्थनेचे जीवन विकसित करून आपण त्याच्यामध्ये वाढण्याचा प्रयत्न केला पाहिजे, देवामध्ये वाढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बघा, आध्यात्मिक जीवनासाठी देवाच्या वचनांचे महत्व जसे की स्वतः येशूनी त्याच्या शब्दामध्ये स्पष्टपणे शिकवले आहे असे कुठेही नाही. आता या ठिकाणी स्वतः येशू ख्रिस्त ज्यावेळी 40 दिवस येशू ख्रिस्त अरण्यामध्ये होता, त्यावेळी त्या ठिकाणी त्याला कोण भेटला बरं येऊन? येशू ख्रिस्त उपास प्रार्थना करत होता, स्वतःला संजीवन देण्याचा प्रयत्न करत होता, कारण त्याला सेवेची सुरुवात करायची होती. आणि म्हणून तो 40 दिवस देवामध्ये वाढण्यासाठी, देवाच्या वचनामध्ये देवाला अनुग्रह करण्यासाठी तो त्या अरण्यामध्ये होता. आणि त्या ठिकाणी 40 दिवस 40 रात्र प्रभू येशू ख्रिस्त स्वतः उपाशी होता आणि फक्त आध्यात्मिक जीवन प्राप्त होण्यासाठी तो प्रयत्न करत असताना त्या ठिकाणी सैतान त्याला भेटला. प्रियानो, अन्नाची गरज विचार करा. 40 दिवस जर तुम्ही काय खाल्लं नाही तर आपल्या अंगामध्ये कोणत्या प्रकारे शक्ती राहणार आहे? पण येशू ख्रिस्त त्या ठिकाणी त्या सैतानाला, आणि ह्या सैतानाला ही गोष्ट बाब ही माहिती होती, आणि म्हणून त्याने त्याला काय केला बरं, एक मोह त्याला दिलेला आहे. त्या ठिकाणी त्याला मोहात पाडण्याचा सैतानाने प्रयत्न केला. पण येशू ख्रिस्ताने त्याला खूप सुंदर असं उदाहरण दिलेलं आहे. आता जर येशू ख्रिस्ताला जर वाटलं असतं प्रियांनो की मी देव आहे आणि ह्याला हाणून पाडायचंय म्हणून त्यांनी चमत्कार घडवून आणला असता, तर त्या ठिकाणी काय झालं असतं बरं? विचार करा की देवाने काय केलं असतं? सैतानाचं ऐकल्यासारखं झालं असतं. पण नाही, देवाने त्याला खूप सुंदर असं काय केलेलं आहे बरं, उदाहरण त्याला दिलेलं आहे. त्याला उत्तर देवाने चांगलं दिलेलं आहे. या ठिकाणी म्हणलेलं आहे, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. कारण सैतानाने त्याला सांगितलं होतं, या दोंड्याची तू काय कर, भाकर कर. पण देव म्हटला की मनुष्याला फक्त भाकरीचीच नव्हे तर प्रत्येक वचनाने मनुष्य जगेल. आणि म्हणूनच प्रियांनो, या शेवटच्या काळामध्ये जशी शरीराला वाढण्याची अन्नाची गरज आहे, तशी आपल्याला देखील देवामध्ये वाढण्याची वचनांची गरज आहे. ते वचन आपण आपल्या जीवनात अंतःकरणात ठेवण्यासाठी प्रयत्न करा. सैतानाचा सामना करण्यासाठी येशूने या शब्दाचा कसा वापर केला याचे एक परिपूर्ण उदाहरण तो देतो. येशू पवित्र शास्त्रातील वचनाने सैतानाचा प्रतिकार करत आहे. असे लिहिले आहे, तो म्हणाला, प्रत्येक परीक्षेत त्याच्या युद्धाचे शस्त्र देवाचे वचन होते. आणि 3 वेळा सैतानाने परीक्षा घेतली. 3 वेळा देवाने स्वतःचा प्रभाव त्या ठिकाणी दाखवलेला नाही. देवाने त्याला वचनातून उत्तर दिलेलं आहे. वचन असं म्हणतं, देव असं म्हणतो. अशा प्रकारे त्याने प्रतिहल्ला त्या सैतानाला करून सैतानाला चिरडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. सैतानाने त्याच्या देवतेची परीक्षा घेण्यासाठी ख्रिस्ताला एक चमत्कार करण्यास सांगितले. परंतु जे सर्व चमत्कारासाठी मोठे आहे त्यावर दृढ विश्वास ठेवा असा प्रभू म्हणतो. हे एक चिन्ह होते ज्यावर प्रतिकार केला जाऊ शकत नाही. जोपर्यंत ख्रिस्त हे पद धारण करत होता तोपर्यंत परीक्षा घेणाऱ्याला काही साध्य करता आले नाही. आणि जोपर्यंत ख्रिस्त त्या वचनाला चिटकून होता, जोपर्यंत ख्रिस्त त्या वचनामध्ये होता, तोपर्यंत त्या परीक्षकेला म्हणजेच सैतानाला काही साध्य करता आलं नाही आणि त्याला तिथून निघून जावं लागलं. फायदा यामुळे आमच्या सोबतही असेच आहे. स्तोत्रकर्ता असं म्हणतो की मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात काय केलं पाहिजे बरं, तुझे वचन जपून ठेवले पाहिजे. 119 स्तोत्र संहिता याचा 119 भाग आणि 11 वचन.
म्हणून आपण ते वचन आपल्या मनात जपून ठेवूया प्रियांनो. यामध्ये प्रेषिताने दिलेले वचन जोडा, कारण देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव व आत्मा, सांधे व मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू याचे परीक्षक असे आहे. म्हणजे देवाचं वचन हे दुधारी तलवारी सारखं आहे प्रियांनो. ते निश्चितच प्रत्येक हल्ल्याला चिरून फाडून टाकेल. आणि म्हणून आपल्या मनामध्ये, आपल्या अंतःकरणात आपल्याला ते वचन जपून ठेवणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळा आपण ज्या वेळी आपण मोहात पडतो त्यावेळी त्या वचनांचं अनुग्रह केलं पाहिजे. ते वचन आपण काय केलं पाहिजे बरं, आठवलं पाहिजे, आपल्या मनामध्ये ते म्हटलं पाहिजे, जेणेकरून आपण काय होऊ बरं, या सर्व हल्ल्यापासून आपण दूर राहू. जेव्हा ख्रिस्ती लोक सैतानाचे हल्ले थांबवण्यासाठी आत्म्याची ही धारदार 2 धारेची तलवार वापरतात, तेव्हा तो किंवा ती युद्ध जिंकण्याच्या बाजूने असते. आणि ज्यावेळी आपण असं करतो प्रियांनो, निश्चितच त्या ठिकाणी सैतानाला आपण हरवतो. म्हणून विश्वासणाऱ्याला आध्यात्मिक वाढीतील प्रत्येक अडथळ्यामध्ये घुसण्याचा आणि तो दूर करण्याचा, योग्य आणि अयोग्य यात फरक करण्याचा अधिकार आहे, जेणेकरून उजव्या बाजूने सातत्यपूर्ण निवड करता येईल आणि देवाचा आवाज सैतानाच्या कुजबुजीमधून फरक करता येईल. हे वचने आध्यात्मिक वाढीसाठी एक न बदलता येण्यासारखी काय बरं साधन बनते. आणि म्हणूनच जसं देवाने मानवाला बुद्धी दिलेली आहे चांगलं आणि वाईट निवड करण्यासाठी, आणि ज्यावेळी प्रियांनो आपण त्या अभ्यासामध्ये, देवाच्या अभ्यासामध्ये, वचनामध्ये ज्यावेळी वाढतो त्यावेळी निश्चितच तुम्हाला काय मिळते बरं, एक चांगली बुद्धी मिळते की देवाचं वचन काय सांगत आहे आणि सैतानाची कुजबूज तुम्हाला वाईट किंवा कुमार्गाने जाण्यासाठी जे सांगत आहे त्यातून तुम्हाला फरक कळतो आणि तुम्ही चांगल्या गोष्टीची निवड करता. पवित्र शास्त्र काय म्हणते याविषयी पौलाने लिहिलेले आहे. प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक, नीती शिक्षण याकरता उपयोगी आहे, यासाठी की देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी काय व्हावा बरं, सज्ज व्हावा, असे 2 तिमोथेय याच्या 3 अध्याय 16 ते 17 वचन तुम्हाला आणि मला सांगत आहे. म्हणूनच प्रियांनो, आज आपण सत्य आणि सिद्धांत समजून घेण्यात वाढ करायची आहे का? या ठिकाणी प्रश्न विचारलाय. तुमच्या आत्म्याला देवाचा मार्ग कसे ठेवायचे हे तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का? देवाने तुमच्यासाठी आज, उद्या किंवा पुढे काय राखून ठेवले आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का? पवित्र शास्त्रापर्यंत पोहोचा, त्याचा रोज अभ्यास करा, प्रार्थनेद्वारे त्याच्या जवळ जा, देवाची इच्छा जाणून घेण्यासाठी आणि त्याचा मार्ग शोधण्यासाठी. यापेक्षा चांगला मार्ग नाही. आणि म्हणून मत्ते कृष्णवर्त म्हणते, अहो कष्टी हो भाराक्रांत जनो, तुम्ही काय करा बरं, मजकडे या. म्हणजे तो तुम्हाला काय करणार आहे बरं प्रियांनो, विसावा देणार आहे. तो तुम्हाला चांगल्या गोष्टी निवडण्यासाठी शिकवणार आहे. तुम्हाला त्याच्या वचनाच्या अभ्यासाने चांगलं आणि वाईट याचा न्याय निवाडा करण्यासाठी शिकवणार आहे. आणि म्हणूनच प्रियांनो, आजच्या दिवशी आपण या ठिकाणी थांबणार आहोत. आपण ह्याच गोष्टीचा निरंतर विचार करूया की आपण देवाचा अभ्यास, जसं अन्नाची आवश्यकता आहे तसं आपल्याला आज वचनाची देखील आवश्यकता आहे. या दोन्ही गोष्टी जर आपण देवामध्ये वाढण्यासाठी चांगला उपयोग केला तर निश्चितच आपण सगळेजण त्या तारणाच्या मार्गाकडे चालत आहोत, ही खात्री मी तुम्हाला आज देत आहे. देव करो तुम्हा सर्वांना आज आशीर्वादित करो आणि तुम्हा सर्वांचा दिवस आनंदायी जाओ आणि यशाचा जाओ, हीच माझी देवाचरणी प्रार्थना आहे. थँक्यू.